पुण्यात हाय स्पीड कंटेनरनं केला कहर, 7 जणांचा जागीच मृत्यू, 35हून अधिक लोक जखमी। एक भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने 7 ते 8 वाहनांना चिरडलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसला। बातमी काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे सोमवारी एक भीषण अपघात घडला। त्यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 35हून अधिक लोक जखमी झाले। अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी खूप आरडाओरडा झाला आणि अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले। मृत आणि जखमी भाविक मंदिरात दर्शनासाठी जात होते, तथापि अधिकाऱ्यांना भीती आहे की मृतांचा आकडा वाढू शकतो। मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर चाणक रस्त्यावरील करंदी गावच्या हद्दीत हा अपघात झाला। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की वेगाने येणाऱ्या मालवाहू कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो नियंत्रणाबाहेर गेला आणि त्याने 7 ते 8 वाहनांना चिरडले। धडकेचा वेग इतका जास्त होता की अनेक वाहने रस्त्यावर उलटली आणि त्यात बरेच लोक जखमी झाले। त्यानंतर कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात घुसला, त्यामुळे तिथेही मोठे नुकसान झाले। घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी आणि रस्त्यावरील लोकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथे अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। पोलिसांनी मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। त्याचवेळी पेठचे माजी सरपंच जयसिंग दरेकर यांनी अपघात अतिशय गंभीर असल्याचे वर्णन केले आणि मृतांचा आकडा वाढू शकतो अशी आशंका व्यक्त केली। त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे अशी पुष्टीही केली। अशा बेजबाबदार कंटेनर चालकांवर काय कारवाई झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असे नवनवीन अपडेट घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।